चुकीचा करार आहे, तो चुकीचा करार आहे. आम्ही सुद्धा केंद्रामध्ये आता 9 तारखेला अधिवेशन चालू आहे, त्यामध्ये मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहे. अमेरिकेशी करार झालेला आहे. तो करार जर झाला तर माझ्या शेतकऱ्याला उपासमारीची वेळ येणार आहे. तो चुकीचा करार आहे, त्याला विरोध करणार आहे. कर्जमाफी झाली पाहिजे. बऱ्याच तारखा वाढत चाललेल्या आहेत, पण माझी विनंती सरकारला लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे. त्यासाठी दरवर्षी आम्ही एक कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे, मग आदर्श शेतकरी असो, आदर्श गोपालक असो किंवा आदर्श आमचा एखादा उद्योजक असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना सन्मानित त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबरीने आम्ही आपला मावळा ही एक संघटना आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी एका गडावर जायचं, स्वच्छता संवर्धन करायचं आणि त्या किल्ल्याची सगळी माहिती केंद्र सरकारला त्या ठिकाणी देऊन त्या किल्ल्यासाठी काही निधी आणता येतो का नाही साठी आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्या आपला मावळा संघटनेच्या वतीने आम्ही दिवाळीला किल्ले बनवा आणि छत्रपती शिवरायांवर निबंध स्पर्धा त्या ठिकाणी ठेवली होती. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना बक्षीस आज दिलेले आहे. किल्ले बनवा स्पर्धा असो किंवा निबंध असा हा एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. काही लोकांना आहे ना, काही भांडवल नाही राहिलेलं, फक्त जातीवाद लावून द्यायचा आणि आपलं राजकारण पोळी भाजवायची धंदा आहे काही लोकांचा. अरे 10 वर्षापूर्वी सगळे समाज एकत्र गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरे करत होता. आता असं काय झालं? हे सगळं राजकारणाच्या स्वार्थापोटी तुमच्या आमच्या गरिबाच्या पोरांना पिटून द्यायचं आणि मजा बघायची, हे धंदा चालू आहे, जाणीवपूर्वक चालू आहे. रोहित पवारांनी जे मांडणी केली ती अतिशय विचारपूर्वक आणि अभ्यासूपणे त्या ठिकाणी ती मांडणी केलेली आहे. म्हणजे सगळा इत्थंभूत घटनाक्रम त्यांनी त्या मांडलेला आहे. हा सगळा घटनाक्रमाचा जर आपण विचारात घेतला तर तो निश्चित घातपात त्या ठिकाणी वाटतो, कारण ती मांडणी अतिशय व्यवस्थितपणे केलेली आहे. साहजिक आहे, एखादा माणूस स्पष्ट वक्ता असल्यानंतर बऱ्याच वेळा त्याला समाजातील काही दुर्जनांकडून त्रास होत असतो. त्यामुळे अशा वेळेस अशा नेतृत्वाला संरक्षण दिलं पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आम्ही सगळे एकत्रित प्रचार करत होतो. त्यावेळेस एकच क्रायटेरिया ठरला होता. त्यावेळेस चर्चा ही चालू होती, ज्या एखादा उमेदवार एखाद्या गटामध्ये त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला, एखाद्या प्रभागामध्ये एखाद्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला, तो फक्त त्याला चॉईस ठेवलं होतं, तुला या प्रभागामध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह पाहिजे का घड्याळ चिन्ह पाहिजे. याच्या अर्थ ही सगळी चर्चा घडली होती. आम्ही सुद्धा पिंपरी चिंचवड पुण्याच्या निवडणुकामध्ये दादा असो, आम्ही सगळे एकत्र प्रचार त्या ठिकाणी करत होतो. ही सगळी चर्चा झालेली होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.